म्हणजे अक्षरशः मी पोरांना काही पालक असे का माझ्याजवळ कोणत्या अक्षरशः घडत्या लय पालक असे का डोळ्यात माझ्यासोबत बोलत असताना आई बापाच्या डोळ्यात पाणी येतं. नाही एकच पर्याय तो फक्त तुमच्या आई बापाचं बोलणं ऐकून घ्या ना. आता काही 2-3 दिवसापूर्वी पालकाच मला बोलणार सर मी फी भरू शकत नाही, पण मी फी भरली नाही आणि मी तुमच्याकडून मदत मागून घेतली हे आमच्या पोरीला फक्त कळू देऊ नका. मी तुम्हाला पैसे देऊन टाकेल पण आमच्या पोरला फक्त पण देतात बोलला का आमच्या पोराला थोडंसं सांगू नका मी फी भरली नाही. म्हणजे तुमच्या आई बापांच्या अपेक्षा किती एडी पा. म्हणजे तुमचा बाप तुटलेला राहतो पण तुमचा बाप दिसू देत नाही का मी तुटलेलो आहे. या असे मोठे लोक आम्ही सोडा आम्ही आज येऊ दे नाही, पण इतके मोठे लोक तुमच्या आईबाप तुमच्या मागोबा असताना मी म्हणतो माझ्यासारख्या 56 कदम चालायची सुद्धा ते बरोबर करू शकत नाही. त्याच्यामुळं त्या लोकांचा विचार करण्याची त्यांचे स्वप्न साध्य करण्याची तुम्हाला वेळ आलेली. त्याच्यामुळं अभ्यास करताना ग्रह करताना आणि त्या कुरुक्षेत्राच्या मैदानात उतरताना जर तुमचे पाय कापल्यास, जर तुमचे पाऊ थकल्यास, जर तुम्हाला असं वाटलंच माझं घरात जाईल का नाही, जर तुम्हाला असं वाटलंच मला श्वास पडेल का नाही पडेल, जर तुम्ही घाबरले तर फक्त तुमच्या आईबापाची आमची नको पण तुमच्या आईबापाची आठवण काढा का ते बिचारे आता संध्याकाळी जर 20 तारखेला तुमचं ग्राउंड आहे आणि तुम्ही घरच्यांना सांगितलं का मी ग्राउंडला चाललो मी पप्पा मी चाललो मी आता जाणार आहे आता तुम्हाला मी ग्राउंड झालं फोन करेन तर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तुमच्या घरचे फोनची वाट पाहत राहत्या आमचं फोन आता फोन करीन मला सांगाल का 40 निघलं 41 निघलं 42 निघलं 43 निघलं ही अपेक्षा दिवसभर फोन वाट पाहत राहतो आपल्या. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आता तुम्हाला प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे.